एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते भाजपमध्ये, मालवणमध्ये पण निलेश राणेनं पुन्हा एकदा पैसे पकडलेले आहेत. परवाचं प्रकरण झालं, काल रात्री आणि प्रकरण झालं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्तारूढ लोक करतायत असं दिसतंय आणि निवडणूक त्या शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च व्हायला लागलेत. मतदारांच्या बाबतीत गृहीत धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये, महानगरपालिकात हेच दिसेल, पण नगरपालिकात जे चित्र दिसतंय ते अतिशय भयावह आहे. तुम्ही जे सांगताय काही ठिकाणी पकडले गेले, हे पकडले गेले म्हणून अशी इथं अनेक फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप, ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप, बूथवर पैसे वाटप, नंगानाच चालू आहे. पण ठीक आहे, आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. 1 कोटी रुपये द्या आणि 11,000 मते घ्या, अशा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. भाजपा ईव्हीएम वाल्यांना मॅनेज करते, अशा ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत आणि पोस्ट सुद्धा अशा बाहेर पडलेल्या आहेत. अरे बापरे, हे माझ्याकडे नाही आलं. नाही, सगळीकडे सुरू आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा आहेत. चांदवड मधला हा प्रकार आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा 1 कोटी द्या, 11,000 मतं घ्या. मग तर अतिशय गंभीर आहे. आणि हे जे EVM मशीन आहे त्याची चाचणी करायला निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग कधी परवानगी देत नाही. आणि अशी लोक जर बाहेर मार्केटमध्ये फिरत असतील तर निवडणूक आयोगाच्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं. 21 तारखेपर्यंत सुरक्षित राहतील EVM मशीन? सुरक्षा बघण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्याकडून आमची अपेक्षा आहे. पण आता आम्ही किती अपेक्षा त्यांच्याकडून करायच्या? त्यांची काही तयारी एका ठराविक लिमिटपेक्षा बाहेर जाऊन काही करण्याची दिसत नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. बाहेरच्या पाहुण्यांना इस्लामपूरकर किंवा ईश्वरपूरकर स्वीकारतील असं वाटतंय? बाहेरच्या पाहुण्यांनी अनेक आश्वासन दिले, मला नाही वाटत स्वीकारतील. मला खात्री आहे की उरण ईश्वरपूरमध्ये आमची सत्ता येईल, नगराध्यक्ष आमचा होईल.